गुगल ब्राउझरमध्ये UDID टाईप करून सर्च करा. गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट पहिल्या क्रमांकावर दिसेल. त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. वेबसाईटवर सगळ्यात पहिला ऑप्शन दिसेल, अप्लाय फॉर UDID. त्यावर क्लिक करा. आता ॲप्लिकेशन सबमिट करण्यापूर्वी कोणकोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत त्याची सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. जसं पहिली स्टेप आहे, तुमचं ॲप्लिकेशन सबमिट करा. त्यानंतर हॉस्पिटल किंवा CMO ऑफिसमध्ये तुम्हाला व्हिजिट करायची आहे. ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशन होईल. स्पेशलिस्ट डॉक्टरकडून असेसमेंट केली जाईल. त्यानंतर मेडिकल बोर्डकडून तुमचं ॲप्लिकेशन हे रिव्ह्यू केलं जाईल. कारण त्या ठिकाणी ते डिसाईड करतील किंवा डिटरमाइन करतील की तुमचं किती पर्सेंटेज डिझॅबिलिटी आहे, अपंगत्व किती प्रमाणात आहे, त्याची टक्केवारी काय आहे. आणि त्यानंतर शेवटची प्रोसेस असेल UDID कार्ड जनरेशन आणि डिस्पॅच, म्हणजे कार्ड तयार करून तुमच्यापर्यंत पोहोचवणं. आता हे स्टेप्स आपल्याला फॉलो करायचं आहे. स्टेप्स समजल्या असतील तर इथे आय हॅव रीड अँड अंडरस्टूड द प्रोसेस या बटनवर क्लिक करून सबमिट बटन क्लिक करायचं आहे. पुढच्या पेजवर आलेल्या या बॉक्सपैकी एक ऑप्शन आपल्याला टिक करायचं आहे. तुमच्याकडे आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं अपंगत्व सर्टिफिकेट नाही आहे, तुम्ही याआधी UDID पोर्टलवर कधीही UDID कार्डसाठी ॲप्लिकेशन केलेलं नाही, तसं असेल तर हा पहिला ऑप्शन आपल्याला टिक करायचा आहे. तुमच्याकडे UDID कार्ड नाही, डिझॅबिलिटी किंवा अपंगत्व सर्टिफिकेट नाही, पण UDID हे पोर्टल सोडून तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवरून अपंगत्व सर्टिफिकेट मिळवलेलं असेल तर दुसरा ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा आहे. तुम्ही डिझॅबिलिटी सर्टिफिकेट, अपंगत्व प्रमाणपत्र किंवा UDID कार्डसाठी ॲप्लिकेशन यापूर्वी केलेलं परंतु ते रिजेक्ट झालंय तर तिसरा ऑप्शन क्लिक करा. तुमच्याकडे UDID कार्ड किंवा डिझॅबिलिटी सर्टिफिकेट आहे पण तरीसुद्धा तुम्हाला एक नवीन UDID कार्ड इश्यू करून पाहिजे आहे, तर त्याचं व्यवस्थित कारण द्यायचं असेल तर चौथा ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा आहे. जर तुमचं ॲप्लिकेशन हे पेंडिंग असेल तर पाचवा ऑप्शन आपल्याला क्लिक करायचा आहे. जर तुमचं फ्रेश ॲप्लिकेशन असेल तर पहिला ऑप्शन टिक करून सबमिट बटन क्लिक करा. पुढे आधार नंबर टाकून OTPच्या सहाय्याने व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यानंतर एक रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्हाला समोर दिसेल. या फॉर्ममध्ये सगळ्यात पहिले पर्सनल डिटेल्स भरायचे आहेत. सर्वात आधी तर तुमचं संपूर्ण नाव एंटर करा. त्याखाली तुमचा मोबाईल नंबर एंटर करा. या कॅलेंडरच्या सहाय्याने तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून घ्या. खाली नेम ऑफ ॲप्लिकंट्स फादर, मदर और गार्डियन असा ऑप्शन दिसेल. एक ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. पुढे जेंडर सिलेक्ट करा, मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर जे काय असेल ते. खाली तुमचा फोटोग्राफ आणि सिग्नेचर या दोन्ही गोष्टींच्या इमेजेस आपल्याला या ठिकाणी अपलोड करायच्या आहेत, कारण हा फॉर्म ऑनलाईन आहे. फोटो अपलोड करत असताना त्याची साईज ही 35 बाय 45 मिलीमीटर असली पाहिजे आणि फाईलची साईज ही 5 KB ते 100 KB पर्यंत असली पाहिजे. त्याचप्रमाणे सिग्नेचरसुद्धा 35 बाय 45 मिलीमीटरमध्ये आणि साईज 3 KB ते 30 KB पर्यंत असणं गरजेचं आहे. त्यावर क्लिक करून एकदा का तुमची सिग्नेचर आणि फोटो अपलोड झाला की पुढे प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये आपल्याला डू यू हॅव आधार कार्ड असा प्रश्न विचारला जाईल. म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड आहे का? असेल तर येस क्लिक करा, नसेल तर नो क्लिक करा. येस क्लिक करून तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार नंबर खाली टाईप करायचा आहे आणि तुमचं आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्ही परमिशन देत आहात यासाठी आय ॲग्रीचा हा बॉक्स टिक करून आधार कार्ड हे JPG, PNG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये आणि 10 KB ते 500 KB या फाईल फॉर्मॅट आणि साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला चूज फाईल या बटनवर क्लिक करून अपलोड करायचं आहे. खाली ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स यामध्ये नेचर ऑफ डॉक्युमेंट, ॲड्रेस प्रूफ, इथे तुम्हाला तुमचं कोणत्या प्रकारचं डॉक्युमेंट तुम्ही सबमिट करत आहात ते सिलेक्ट करायचं आहे. पुढे त्या डॉक्युमेंटची कॉपी पुन्हा त्याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची आणि ॲड्रेस प्रूफसाठी जे काही डॉक्युमेंट देत आहात त्या डॉक्युमेंटवर जो पत्ता असेल तोच पत्ता या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे. खाली स्टेट चूज करा, डिस्ट्रिक्ट चूज करा, तुमचं विलेज, ब्लॉक जे काय असेल ती माहिती सिलेक्ट करायची आणि पिनकोड एंटर करून खाली डिझेबिलिटी डिटेल्स या सेक्शनमध्ये डिझॅबिलिटीचा टाईप म्हणजे अपंगत्वाचा प्रकार लिस्टमधून सिलेक्ट करायचा आहे. त्यापुढे डिझॅबिलिटी ड्यू टू म्हणजे अपंगत्व कोणत्या कारणामुळे आलं ते कारण या ठिकाणी एंटर करायचं आहे. जर तुमचं अपंगत्व हे जन्मापासूनच असेल तर येस टिक करा आणि तुमच्याकडे जर डिझॅबिलिटी सर्टिफिकेट, अपंगत्व प्रमाणपत्र असेल तर इथे येस क्लिक करा, नसेल तर नो क्लिक करा. सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला या ठिकाणी चूज फाईल या बटनवर क्लिक करून 500 KB पर्यंतची फाईल अपलोड करायची, म्हणजे तुमचं प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर जो असेल सर्टिफिकेटवर तो टाईप करायचा आहे. कोणत्या डेटला ते सर्टिफिकेट इश्यू झालं ती डेट पुढे सिलेक्ट करायची. कोणत्या ऑथॉरिटीनुसार हे सर्टिफिकेट इश्यू केलं गेलं, जसं चीफ मेडिकल ऑफिसर, ते या लिस्टमधून सिलेक्ट करायचं. अपंगत्वाचं पर्सेंटेज किती आहे, किती प्रमाणात अपंगत्व आहे ते पर्सेंटेज या ठिकाणी टाईप करा. पुढे हॉस्पिटल फॉर असेसमेंट और इश्यू ऑफ UDID कार्ड डिझॅबिलिटी सर्टिफिकेट या सेक्शनमध्ये इज युअर ट्रीटिंग हॉस्पिटल इन अदर स्टेट डिस्ट्रिक्ट, तुमच्या राहत्या स्टेट किंवा जिल्ह्याच्या बाहेरून तुम्ही जर ट्रीटमेंट घेत असाल
आणि ते हॉस्पिटल जिल्ह्याच्या बाहेर असेल किंवा तुमच्या स्टेटच्या बाहेर असेल तर इथे येस क्लिक करा, अदरवाईज नो क्लिक करा. येस क्लिक केलं तर खाली हॉस्पिटलची संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे, जसं स्टेट कोणता आहे, जिल्हा कोणता आहे, हॉस्पिटलचं नाव काय आहे. इथे एक कॅप्चा आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. एक सिम्पल इक्वेशन असेल जसं 5 + 6 = 11 ते या ठिकाणी टाईप करायचे. हा बॉक्स टिक करून सबमिट बटन क्लिक करायचं. तुम्ही भरलेल्या ॲप्लिकेशनचा एक प्रिव्ह्यू तुम्हाला दाखवला जाईल. त्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती बरोबर असल्याची खात्री करा, सगळे स्पेलिंग्स नीट चेक करा आणि फायनल सबमिट हे बटन क्लिक करायचे. ॲप्लिकेशन जमा केल्यानंतर कोणत्या स्टेप्स फॉलो करायचे याची माहिती व्हिडिओच्या सुरुवातीलाच दिलेली आहे. जर त्या स्टेप्स वाचायच्या असतील तर वेबसाईटची डायरेक्ट लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.